न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। प्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी येथील श्री खंडोबा महाराज मंदिर येथे चंपाषष्ठी निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले। या यात्रा उत्सवानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक येत असतात। चंपाषष्ठी निमित्त राहाता तालुक्यातील वाकडी येथे 50 वर्षांपासून श्री खंडोबा महाराज देवस्थान येथे यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येते। यात्रे अगोदर 5 दिवस जागरण गोंधळाचा कार्यक्रम होत असतो। जेजुरीला केलेला नवस हा वाकडीला पूर्ण होतो, अशी या ठिकाणची आख्यायिका आहे। ही यात्रा ही 50 वर्षापासून भरते। या यात्रेला लाखो भाविक येतात आणि ही मोठ्या जल्लोषात अशी ही साजरी होणारी यात्रा ही दरवर्षीप्रमाणे म्हणजे यात्रेच्या अगोदर 5 दिवस कंपल्सरी जागरण चालतात। संध्याकाळी 9 ते 11 हा टायमिंग असतो जागरणाचा आणि त्याच्यानंतर 5व्या दिवशी ही यात्रा मोठ्या संख्येने भाविक येऊन अगदी जल्लोषात भरते। ह्या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हा देव खंडोबा जेजुरीला जर नवस केला तर हा वाकडीला पूर्ण होतो, किंवा जेजुरीचा नवस हा दुसरीकडे कुठेही पूर्ण होत नाही, हा वाकडीला होतो नाहीतर जेजुरीला होतो। परंतु वाकडीला केलेला जो नवस आहे तो जेजुरीला पूर्ण होत नाही, असे ह्या देवाचे आख्यायिका आहे। पहाटेपासूनच राज्यभरातील भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात। या दिवशी कांदे वांगे देवाला वाहण्याची परंपरा आहे। घोड्याची मान वाकडी झाली म्हणून या गावाला वाकडी हे नाव पडल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात। आज चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये भरलेला आहे। आज पहाटे 5 वाजल्यापासून आरती झाल्यापासून भाविकांनी मोठी लाखो मध्ये रांग लावलेली आहे। आतापर्यंत लाखो भाविकांनी दर्शन दिलेलं आहे। या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी कांदे वांगे देवाला वाहिले जाते व आपला नवस पूर्ण तिथे फेडला जातो। या ठिकाणी घोड्याच्या माना वाकड्या झाल्या म्हणून या गावाचं नाव कार्यक्रम आहे। भरपूर पाणी सुविधा, दर्शन सुविधा, आहे। देवस्थाननी अतिशय चोखाटा बंदोबस्त यात्रेसाठी केलेला आहे। Thank you.
यावेळी वाकडी देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले होते। या ठिकाणचा परिसर भाविकांनी गजबजून गेला होता। विविध प्रकारचे खेळण्याची दुकाने, भांड्याची दुकाने, कपड्यांची दुकाने, विविध वस्तूंची दुकाने थाटात लावण्यात आली होती। भाविक या दुकानात मोठी गर्दी करत खरेदी करताना दिसत होते। आपण आपले दर्शन झाल्यानंतर त्याचे यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। न्यूज सुपरमनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर।